नेर येथील महाकालीच्या गट नंबर 91 मधील प्लॉट नंबर 27च्या क्षेत्र 137.74 चौरस मीटर बखळ प्लॉटची खरेदी अक्षय अतुल जैन यांनी मूळ मालकाकडून केली आहे। मात्र त्या जागेवर जयस्वाल यांनी हक्क दाखवत अतिक्रमण केल्याचा आरोप जैन यांनी केला आहे। मात्र जैन यांनी संबंधित जागेचे कागदपत्र पोलीस प्रशासनाला दाखवत पोलीस बंदोबस्तात जागेवरील अतिक्रमण हटवलं। याबाबत अतुल जैन यांनी शासकीय कागदपत्र दाखवत जागेची खरेदी आमचीच असल्याचं स्पष्ट केलंय। याबाबत त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन पडताळणी केली असता अक्षय अतुल जैन यांच्या नावानंच सदरच्या जागेची खरेदी झाल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे हक्काच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा। महाराष्ट्रात राहत असून देखील बिहारचा अनुभव येतोय। जयस्वाल यानं नेरमधील बऱ्याचशा जागा बळकावल्याचा आरोप जैन यांच्याकडून करण्यात आलाय। यामुळे प्रशासनानं न्याय द्यावा अशी मागणी देखील अतुल जैन यांनी केली आहे। जबरदस्तीने त्यांचा नुकसान केले JCB नेऊन, नेमकी काय सत्य परिस्थिती या प्रकरणात? नमस्कार, मी अतुल चंद्रकांत जैन, राहणार कुसुंबा। माझा व्यवसाय कापड व्यवसाय। मी सदरूर जागा महाकाली नेर 91/27 प्लॉट नंबर 27 हे तारीख 3 फेब्रुवारी 2025 रोजी रीतसर खरेदीखत झालेली आहे। सगळ्यांच्या सह्या आहेत वारसावाल्यांच्या आणि सहाय्यक निबंधक ऑफिसात जाऊन रीतसर खरेदी केली आहे। त्याचं इंडेक्स 2 पेपर नोटीस दिलेली आहे आपल्या महाराष्ट्राला 8 दिवसाची अग्रवाल वकिलांमार्फत। हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत ओरिजिनलमध्ये आणि सदरूर जागा ही माझी असून त्यात कोणाचाही काही हिस्सा नाही, वाटा नाही, घेणं देणं नाही किंवा हीच संबंध नाही। ही जी व्यक्ती आरोप करते यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं कागदपत्र नाही आहेत। बिनबुड्याचे फक्त आरोप करायचे आणि दुसऱ्यांची जागा अपकारायची एवढेच यांचे धंदे असून यांचे दादागिरी करणं, मारामारे करणं यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। सदरूर तुषार आणि शुभम जयस्वाल म्हणून जी व्यक्ती आहे त्यांच्यावर धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये बरेचसे गुन्हे आहेत की जे प्रलंबित आहेत, जे वॉन्टेड म्हणून आहेत आणि ती व्यक्ती कुठलेही कागदपत्र हातात नसताना बिनबुड्याचे आरोप करणं आणि दुसऱ्याच्या नावावर चिखलफेक करणं हे कितपत योग्य आहे? मी एक व्यापारी वर्गातला माणूस असून अल्पसंख्याक जैन समाजाचा व्यक्ती आहे। आम्ही कुठलीही दादागिरी वगैरे करत नाही किंवा कोणाला दम देत नाही। रीतसर जे कायद्याने होतं आहे ते आम्ही करतो आणि तशाच पद्धतीने कायदेशीर आम्ही ही जागा खरेदीखत केली असून त्याचे हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि ते बी ओरिजिनल स्वरूपात आहे। रजिस्टर साहेबांच्या सह्या आहेत, जेवढे वारस आहेत सगळ्यांच्या फोटोनिशी सह्या आहेत आणि त्या सह्या आम्ही सादर करतो आहोत। समोरच्या व्यक्तीकडे कुठलेही कागदपत्र नसताना फक्त नसते उद्योग करायचे एवढे ज्यांचे धंदे आहेत। अक्षय अतुल जैन यांनी महाकालीच्या येथील जागा गुजरातच्या मूळ मालकाकडून फेब्रुवारी महिन्यात खरेदी केली। तशी नोंद देखील दुय्यम निबंधक कार्यालयात आहे। जागेची खरेदी माझ्या नावाची झाली असून देखील जयस्वाल यांनी माझ्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता। यामुळे पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात सदर जागेवरील अतिक्रमण हटवत ती जागा मोकळी करण्यात आली आहे। या जागेवर CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आले असल्याची माहिती अतुल जैन यांनी दिली असून त्यामुळे लोकांची हक्काची जागा बळकावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील समोर येते आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।